नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, सर्वात मोठा महासागर कोणता? सर्वात मोठा महासागर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अवकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? अवकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? प्रश्न क्रमांक 1, शुक्र हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या देशालगत भारताची सीमा सर्वात जास्त लांब आहे? कोणत्या देशालगत भारताची सीमा सर्वात जास्त लांब आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, बांगलादेश ही करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, चौरी चौरा या घटनेला 2022 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? चौरी चौरा या घटनेला 2022 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, 100 वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 मध्ये महाराष्ट्राला कितवा क्रमांक आला आहे? स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 मध्ये महाराष्ट्राला कितवा क्रमांक आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, तिसरा क्रमांक आला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 नवी मुंबई शहराचा कितवा क्रमांक आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 नवी मुंबई शहराचा कितवा क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, तिसरा हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, मध्य प्रदेशाला मिळाला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताने डॅश डॅश वर्षानंतर थॉमस कप पहिल्यांदाच जिंकला आहे? भारताने डॅश डॅश वर्षानंतर थॉमस कप पहिल्यांदाच जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 73 वर्षानंतर जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, स्वाईन फ्लू विषाणू, ऑप्शन क्रमांक 2, रेबीज विषाणू, ऑप्शन क्रमांक 3, पोलिओ विषाणू, तर ऑप्शन क्रमांक 4, क्षयरोग विषाणू हे आपले चुकीचे आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, घटना व त्यांचे वर्ष यातील चुकीची जोडी ओळखा. घटना व त्यांचे वर्ष यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, भारत स्वातंत्र्य 75 वर्ष पूर्ण, ऑप्शन क्रमांक 2, बांगलादेश स्वातंत्र्य 50 वर्ष पूर्ण, ऑप्शन क्रमांक 3, भारत चीन युद्ध 75 वर्ष पूर्ण, ऑप्शन क्रमांक 4, मसुदा समिती स्थापना 75 वर्ष पूर्ण, तर ऑप्शन क्रमांक 3, भारत चीन युद्ध हे 75 वर्ष ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 11, स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 23 पुरस्कार मिळाले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 2022चा शांततेचा पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? 2022चा शांततेचा पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, ॲलेस बिलियास्तकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मूळशंकर अंबशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? मूळशंकर अंबशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, स्वामी दयानंद सरस्वती यांचे नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, फिफा 17 वर्षाखालील महिला विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा कुठे सुरू आहे? फिफा 17 वर्षाखालील महिला विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा कुठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, भारत हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, 8 ऑक्टोबर भारतीय हवाई दल दिन, ऑप्शन क्रमांक 2, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिन, ऑप्शन क्रमांक 3, 20 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन, ऑप्शन क्रमांक 4, 24 सप्टेंबर संयुक्त राष्ट्रसंघ दिन, तर ऑप्शन क्रमांक 3, 20 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतीय रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? भारतीय रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? तर
तर ऑप्शन क्रमांक 3 भारतीय रेल्वेचे एकूण विभाग हे 18 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 2023मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कुठे केले आहे? 2023मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कुठे केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोवा येथे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्यामध्ये 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रॉलेट कायदा रद्द या घटनेला 2022मध्ये किती वर्ष पूर्ण झाले? रॉलेट कायदा रद्द या घटनेला 2022मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 100 वर्ष पूर्ण झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आशिया महिला क्रिकेट कप 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? आशिया महिला क्रिकेट कप 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत या देशाने जिंकला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जागतिक भूक निर्देशांक 2022 भारताचे स्थान कितवे आहे? जागतिक भूक निर्देशांक 2022 भारताचे कितवे स्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 107वे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे? यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गीतांजली श्री. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया कप जिंकलेला आहे? भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया कप जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वेळा जिंकलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम डॅश नुसार चालते. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम डॅश नुसार चालते. तर ऑप्शन क्रमांक 4 1951 नुसार चालते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत? भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव मेहता हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1958. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली? पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 द्रौपदी मुर्मू यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2025. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 BCCIचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? BCCIचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रॉजर बिन्नी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रणजित सिंह डिसले यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? रणजित सिंह डिसले यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्कार मिळालेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 15व्या बनलेल्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अनिल चव्हाण हे भारताचे कितवे CDS प्रमुख आहेत? अनिल चव्हाण हे भारताचे कितवे CDS प्रमुख आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणता आयोग स्थापन करणार आहे? नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात
कोणता आयोग स्थापन करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, संयुक्त राष्ट्र संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? संयुक्त राष्ट्र संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 193 देश हे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सदस्य आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा सदस्य देश कोणता? संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा सदस्य देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण सुदान हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा देश आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा झाली? संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना ही 1945 या साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, ब्रिटनचे पंतप्रधान होणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण आहेत? ब्रिटनचे पंतप्रधान होणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋषी सुनक हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, ऋषी सुनक हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत? ऋषी सुनक हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रिटन या देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान झाले आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, नुकतेच इस्रोने वनवेब या कंपनीचे किती उपग्रह लॉन्च केले आहे? नुकतेच इस्रोने वनवेब या कंपनीचे किती उपग्रह लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बॅलिस्टरनाथ पै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 52वा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, कोणत्या राज्यात शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्यात शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नार्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 कुठे होणार आहे? खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश या राज्यामध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्रात राज्य राखीव बलाची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्रात राज्य राखीव बलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रात राज्य राखीव बलाची स्थापना 1948 या साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, महाराष्ट्रातील कुंभमेळ्याचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील कुंभमेळ्याचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, रेड क्लिफ लाईन डॅश डॅश आणि डॅश डॅश या दोन देशातील सरहद दर्शवतो. रेड क्लिफ लाईन डॅश डॅश व डॅश डॅश या दोन देशातील सरहद दर्शवतो. तर ऑप्शन क्रमांक 1 भारत व पाकिस्तान या दोन देशातील सरहद दर्शवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जागतिक सांकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल डॅश डॅश रेखावृत्तावर होतो. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल डॅश डॅश रेखावृत्तावर होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 180 अंश रेखावृत्तावर होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान हा देश सार्कचा सदस्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 180 अंश रेखावृत्तावर वाररेषा असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे जिवंत ज्वालामुखी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये डॅश येथे झाला. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 लुंबिनी या ठिकाणी झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 बहुजन हिताय बहुजन सुखाय ही डॅश डॅश यांची शिकवण होय. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही डॅश डॅश यांची शिकवण होय. तर ऑप्शन क्रमांक 2 भगवान बुद्ध यांची शिकवण होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी डॅश डॅश या घराण्याच्या काळात कोरले गेले. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी डॅश डॅश या घराण्याच्या काळात कोरले गेले. तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रकूट या घराण्याच्या काळात कोरले गेले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी सचिव पुढीलपैकी कोण असतो? पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी सचिव पुढीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गट विकास अधिकारी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणजेच CEO अधिकाऱ्यास म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस पाटील यांची नेमणूक हे जिल्हा अधिकारी व उपजिल्हा अधिकारी करतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर ऑप्शन क्रमांक 4 बळवंतराय मेहता समिती यांनी त्रिस्तरीय पंचकल्पना मांडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गामा किरणांचा मारा करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 योग्य रक्तदाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता? सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 O हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अनैच्छिक बेकारी म्हणजेच डॅश डॅश बेकारी होय. अनैच्छिक बेकारी म्हणजेच डॅश डॅश बेकारी होय. तर ऑप्शन क्रमांक 4 अनैच्छिक बेकारी म्हणजेच खुली बेकारी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले?
खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा या ठिकाणी रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जीएसटी मध्ये यस कशासाठी आहे? जीएसटी मध्ये यस कशासाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सेवासाठी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सुवर्ण क्रांतीचा संबंध गोल्डन रेव्होल्युशन डॅश आहे. सुवर्ण क्रांतीचा संबंध गोल्डन रेव्होल्युशन डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मधुमक्षिका पालन शी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 विमानाचा शोध हा राईट बंधू या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताचे मध्यवर्ती बँक कोणती? भारताचे मध्यवर्ती बँक कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचे सत्याग्रह कोठे केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचे सत्याग्रह कुठे केला? तर ऑप्शन क्रमांक 1 महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचे सत्याग्रह केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी डॅश येथे झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे येथे झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जागतिक चिमणी दिवस कोणता? जागतिक चिमणी दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो, साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणाचा जन्म दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कुसुमाग्रज यांचा जन्म मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो. डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 GPS चे सविस्तर रूप काय? GPSचे सविस्तर रूप काय? तर ऑप्शन क्रमांक 3 GPSचे सविस्तर रूप म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे काय? इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 3 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 1 वन टाईम पासवर्ड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आगा खान पॅलेस येथे कस्तुरबाचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात डॅश येथे आहे. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबाचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ
विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3-6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद या ठिकाणी म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात आकारास येत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण? स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 खाबाशा जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ऑस्कर पुरस्कार 2017 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? ऑस्कर पुरस्कार 2017 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 मूनलाईट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला? नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार यांना प्रजासत्ताक दिनाच्या वेळी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल.